श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अध्याय 29 त्यामधील भाग 2 ऐकणार आहोत. आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. 100 चांडाळिनी सहस्त्र वारिल्या पुलिंदिनी 500 स्त्रिया डोंबिनी रजगिनी वरल्या शतचारी असंख्यात वार वनिता भोगिल्या म्या उन्मत्तता तथापि माझे मनी तृप्तता नाही झाली स्वामिया. इतक्या स्त्रिया भोगून तृप्त नव्हे माझे मन विषयासक्त मद्यपान करी नित्य उन्मत्तती मी. वर्तता येणे परी देखा व्यधिष्ठ झालो यक्ष्मादिका परराजे येऊनी एका राज्य सर्व हारिले. मग जाना आपणासी मरण आले परियेसी मग नेले यमापाशी नरकामध्ये घातले. देवांची सहस्त्र वर्ष देखा 10 वेळ फिरलो एका पितरासहित नरका भोगिले नरक येणे परी. पुढे जन्मलो प्रेतवंशी विरूप देह आपणासी सहस्त्र श्रीश्रे अंगासी लागली असती परियेसा. येणे परी दिव्य शत वर्षे कष्टलो शुद्धाक्रांत पुन्हा यमपंथ नाना कष्टे कष्टलो. दुजा जन्म आपणासी व्याघ्र झालो जीवहिंसी अजगर जन्म तृतीयेसी चौथा झालो लांडगा. 5वा जन्म आपणासी ग्राम सुकर परियेसी 6वा जन्म परियेसी सरडा होऊनी जन्मलो. 7व्या जन्मी झालो श्वान 8वा जंबुक मतिहीन 9वा जन्म रोही हरण 10वा झालो ससाना देखा. मरकट जन्म 11 सांबर झालो मी 12 मुंगूस झालो मी 13 14 वायसपै जन्म आपण 15 जांबुवंत झालो क्लेशी रान कुकुट 16 जन्म पावलो परियेसा. 17 जन्मी आपण गर्धव झालो अक्षहीन मार्जार योनी भोगुन आलो 18 19व्या जन्मासी मंडूक झालो परियेसी कासव जन्म 20 21वा मत्स्य झालो. 22वा जन्म थोर झालो तस्कर उंदीर दिवाद झालो बधीर उलोकू झालो 23वा जन्म 24 झालो कुंजर तामसी 25व्या जन्मासी ब्रह्मराक्षस आपण देखा. क्षुधाक्रांत अहर्निशी कष्ट तो मी परियेसी निराहार अरण्यवासी वर्ततसे स्वामिया. तुम्ही देखता अंतकरणी वासना झाली भक्षिण मनोनी या लागी आलो धावुनी पापरूपी आपण देखा. तुमचा अंग स्पर्श होता जाती स्मरण आले आता सहस्त्र जन्मीची दुष्कृतता दिसतसे स्वामिया. माते आता जन्म पुरे तव अनुग्रहे मी तरे घोराधर संसार नुरे याता याती कडे करी. तू तारक विश्वासी मनोनी माते भेटलासी तव चरण महिमा ऐसी स्पर्श होता ज्ञान झाले. भूमीवर नर असती तैसा नव्हेसी तू यती तव महिमा दिसे ख्याती निरोपावे दातारा. महापापी दुराचारी आपण असे वना तरी तव अंग स्पर्श मात्री ज्ञान अखिल झाले मज. कैसा महिमा तुझे अंगी ईश्वर होशील मी जगी आम्हा उदारा वया लागी आलासी स्वामी वामदेवा. ऐसे म्हणता राक्षसी वामदेव सांगे संतोषी भस्म महिमा आहे ऐशी माझे अंगी परियेसा. सर्वांग माझे भस्म अंकित तुझे अंगी लागले किंचित त्याने झाले तुझ चेत ज्ञान प्रकाश जन्मांतरीचा. भस्म महिमा अपरंपार ब्रह्मादिका अगोचर याची कारणे ईश्वर भूषण करी सर्वांगी. ईश्वरे वंदिले ज्या वस्तूसी वर्णिता अशक्य आम्हासी तोची शंकर वेमुखेशी जाणे भस्म महिमान. तू जरी पुससी आम्हासी सांगेन दृष्टांत परियेसी आम्ही देखिला दृष्टीशी अपार महिमा भस्माचा. विप्र एक द्रविड देशी आचरहीन परियेसी सदारथ शूद्रीनेसी कर्मभ्रष्ट वर्तत होता. समस्त मिळोनी विप्रजाती त्या द्विजासी बहिष्कारिती माता पिता दायात गोत्री त्यागिती त्यासी बंधुवर्ग. येणे परी तो ब्राह्मण प्रख्यात झाला आचारहीन शूद्र नितेवरून होता काळ क्रमुनिया. ऐसा पापी दुराचारी तस्कर विद्येने उदर भरी आणि स्त्रियाशी व्यभिचार करी उन्मतपणे परियेस.
वर्तता ऐसा एके दिवशी गेला होता व्यभिचारासी तस्कर विद्या करिता निशी वंदिले त्याचे एक शूद्रे मग तया प्रेतासी ओढोनी नेले तेच निशी टाकिले ब्रह्मग्रामेशी अघोर स्थळी परियेसा श्वान एक नये नगरी बैसले होते भस्मावरी शूद्रा क्रांत ते अवसरी हिंडत गेले प्रेत घाणी देखोनी तया प्रेतासी श्वान गेला भक्षावयासी प्रेतावरी बैसून हर्षी क्षुधा निवारण करीत होता भस्म होते श्वान पोटी ते लागेल प्रेताचे ललाटी वक्षस्थळी बहुवटी लागले भस्म परियेसा प्राण त्यागिता द्विजवर नेत होते यम किंकर नाना परी करीत मार यमपुरा नेताती कैलासपुरीचे शिवदूत देखोनी झाले ते प्रेत भस्म अंगी उज्ज्वलित म्हणती या ते कोणी नेले या ते योग्य शिवपुर केवी नेताती यमकिंकर म्हणून धावती वेग वक्र यमकिंकरा मारावया शिवदूत येता देखोनी यमदूत जाती पळोनी तया द्विजाते सोडोनी जाती आपुले यमपुरा जाऊनी सांगती यमासी गेलो होतो भूमेसी आणित होतो पापियासी अघोर रूपे करोनिया ते देखोनी शिवदूत धावत आले मारू म्हणत हिरोनी घेतले प्रेत वदित होते आम्हासी आता आम्हा काय गती कधी जाओ ना त्या अक्षिती आम्हा शिवदूत मारिती म्हणून विनविती यमासी ऐकोनी दूताचे वचन यम निघाला कोपून गेला रे करून शिवदूता जवळी तो यम म्हणे शिवदूतासी का मारिले मम किंकरासी हिरोनी घेतले पापियासी शिवपुरा केवी नेता। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।